आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। होली में अब केवल 2 दिन शेष रह गए हैं और रंगों की धूम मचने के लिए बाजार विभिन्न रंगों से सज गए हैं। हालांकि इस संभावना से इनकार नहीं किया जा सकता कि बाजार में उपलब्ध रसायनों या विषैले पदार्थों से बने रंग स्वास्थ्य के लिए खतरनाक हो सकते हैं। ऐसे रंगों से आंखों को नुकसान हो सकता है, त्वचा संबंधी विकार हो सकते हैं या निगलने पर खतरनाक हो सकते हैं। इसलिए जिला शल्य चिकित्सक डॉक्टर कैलाश पवार ने पत्ते, फूल, मिट्टी आदि प्राकृतिक रंगों से होली खेलने की अपील की है। ठाणे से सारा पुरी की रिपोर्ट। आता आपल्या संस्कृतीनुसार आपण होळी सण हा खूप थाटामाटात जोरात साजरा करतो। एक एन्जॉयमेंटचा आणि धमाल करण्याचा दिवस आहे म्हणून आपण साजरा करतो। या आठवड्यात होळी आहे, रंगपंचमी आहे, परंतु दिवसेंदिवस आपण जो काही गोष्टीचा उद्रेक किंवा अतिरेक व्हायला लागला असे एकंदरीत निदर्शनास येतं। मार्केटमध्ये सध्याच्या घडीला चायनात आलेली असतील किंवा कुठून आलेली असतील रासायनिक खूप हार्मफुल केमिकल असलेले कलर्स किंवा हार्मफुल केमिकलपासून बनवलेले कलर्स खूप अवेलेबल आहेत। आपण स्वस्त असतील किंवा अवेलेबल असून म्हणून विकत घेऊन टाकतो आणि ते अंगावर टाकतो किंवा उडवतो। हे पर्टिक्युलर स्किनला किंवा पर्टिक्युलर डोळ्याला खूपच घातक आहे। हे रासायनिक कलर्स जेव्हा डोळ्यामध्ये जातात कधी कधी डोळे म्हणजे व्यक्ती अंध व्हायची पण याच्यामध्ये आपल्याला शक्यता जास्त असते किंवा मग परमनंटली काही गोष्टी ॲलर्जी होणं, स्किनवर खूप घातक हे गोष्टी ठरू शकतात। दम्याचे पेशंट असेल किंवा ज्यांना फुफ्फुसाचा आजार असेल ह्या लोकांनाही ह्या कलरचा खूप जास्त त्रास होतो। कृपया रंग उधळा, मजा करा, होळी आहे, सेलिब्रेट करायलाच पाहिजे तर काही डाऊट नाही, परंतु जेवढं आपल्याला पॉसिबल जेवढं शक्य होतील तेवढं नॅचरल कलर्स किंवा जे फुलांपासून किंवा मातीपासून बनवलेले कलर, इनफॅक्ट मातीबरोबर जर तुम्ही खेळलात तर त्याचे इफेक्ट बॉडीवर चांगले असतात। मातीचे कलर वेगवेगळे असतात। हे कलर्स असतील किंवा नॅचरली आपल्याकडे बऱ्याच औषधी विविध फुलांपासून, विविध झाडांपासून, पाल्यापासून किंवा एक बिलकुल नैसर्गिक असं कलर बनवलं जातं, ते कलर्स वापरून होळी सेलिब्रेट करा। आणि खूपच जास्त कलर उडवूनच खूप जास्त एन्जॉय करतो असंही काही नाही। आपण एकदा चेहरा रंगवला इनफ होतो आणि जर त्याचा अतिरेक टाळला तर नक्कीच आपल्याला आणि सोसायटीला त्याचा फायदा होईल। दुसरं महत्त्वाचं, बऱ्याच औषधी बघतोय की लोक ऑइल पेंट आणि तो व्हाईट कलरचा जो आपण ग्रिलला वगैरे वापरतो किंवा तो एक शाईन करणारा मटेरियल ते लावलं जातं। हे तर प्रचंड घातक आहे। स्किन, बऱ्याच लोकांची स्किनला ॲलर्जी होते का, स्किनचे बरेच आजार होतात, डोळ्यांना प्रचंड त्रास होतो। याच्यामुळे जर डोळ्यात हा गेला चुकून नाकात पण जातो, तेच सांगितलं की श्वसनाचा पण लोकांना याच्याबद्दल विकार होऊ शकतात। तर काळजी घ्यायला पाहिजे। सेलिब्रेट द होळी, होळी आहे आपण एन्जॉय करायलाच पाहिजे, परंतु आपण जेवढं नॅचरल आणि निसर्गाच्या सानिध्यात निसर्गाबरोबर करू तेवढं खूप चांगलं राहील।